माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आजची ही माहिती अत्यंत महत्त्वाची अशी आहे. अनेक दिवसांपासून ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते त्या थकीत वेतनाबाबत शिक्षण संचालनालयाकडून एक महत्त्वाचे पत्र हे जारी करण्यात आले आहे. पण या पत्रामध्ये नेमके काय म्हटले आहे? कोणत्या शाळातील कर्मचारी यामुळे लाभार्थी ठरणार आहेत आणि या पत्रानंतर संबंधित अधिकारी व वेतन पथकांना कोणत्या सूचना देण्यात आल्या आहेत, या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि अधिकृत उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे हे पत्र केवळ एक साधा पत्रव्यवहार नसून हजारो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकणारा एक अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय मानला जात आहे. मात्र या पत्रातील काही मुद्दे समजून घेणे तितकेच आवश्यक आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सोबतच माझ्या सचिन अरुण जोशी या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक पण द्या अशी नम्र विनंती या व्हिडिओच्याच निमित्ताने करतो आहे. तर चला वेळ न दवडता शिक्षण संचालनालयाच्या या महत्त्वाच्या पत्राचा सविस्तर आढावा घेऊया. पत्र आहे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचं आणि हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांना पाठविण्यात आलेला आहे. विषय आहे सन 2025-26 मधील लेखाशीर्ष 22/02/05/11 मधील माहे फेब्रुवारी 2026च्या वेतनाबाबत आणि या अनुषंगाने 2 महत्त्वाचे संदर्भांकित पत्र आणि त्यांचे दिनांक आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे. आता आपण या ठिकाणी या पत्रामध्ये काय म्हटलं ते जाणून घेऊया. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांचे माहे मार्च 2026 मध्ये लेखाशीर्ष 22/02/05/11 व 22/02/3361 नियमित वेतन अदा करण्यासाठी अनुदान प्राप्त होते. तथापि BDSवर सदर रक्कम दिसत नसल्याने कोषागाराने देयक स्वीकारलेले नाही. त्यामुळे सदर लेखाशीर्ष 22/02/05/11 मधील 61 कनिष्ठ महाविद्यालयातील 447 कर्मचाऱ्यांचे वेतन होऊ शकले नाही. तसेच लेखाशीर्ष 22/02/3361 मधील 127 शाळांमधील 798 कर्मचारी यांचे वेतन होऊ शकले नाही. तरी सन 2026-27 मधील उपलब्ध अनुदानातून लेखाशीर्ष 22/02/05/11 व 22/02/3361 मधील माहे फेब्रुवारी 2026 वेतन सोबतच्या दिलेल्या यादीप्रमाणे तात्काळ अदा करण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी असे माननीय शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. 23/7/2026 हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.